नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मिसळपाव. ही रेसिपी अगदी साधी सोपी कसलाही तामझाम न करता मी बनवते आणि ही रेसिपी कोणत्या भागातील आहे हे मला माहिती नाही, पण अशा पद्धतीने बनवलेली मिसळ तुम्ही एकदा घरी बनवली ना की तुम्हाला आठवड्यात एकदा तरी बनवून खाऊच वाटेल. आणि ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही एकदा आठवड्यात सहज बनवू शकता. तुम्ही मिसळ कोणत्या पद्धतीने बनवता ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मोड आलेली मटकी भरपूर पाण्यात मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्यायची. आता एक कांदा जेवढा जमेल तेवढा बारीक चिरायचा आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. त्याचबरोबर थोडंसं आलं आणि लसूण एकत्र बारीक करून घ्यायचे. तुम्ही आलं लसूण पेस्ट पण यूज करू शकता. आता गॅसवर कढई ठेवायची आणि कढई तापली की तेल टाकायचे. तेल तापलं की कढीपत्ता आणि जिरं टाकायचे आणि लगेच बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतला की आलं लसूण पेस्ट टाकायची आणि लगेच बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे. टोमॅटो छान मऊ शिजलं की थोडंसं मॅश करून घ्यायचे. म्हणजे तुमच्याकडे पळी वगैरे असेल त्यानेही करू शकता किंवा मॅशरनेही करू शकता. मॅश केल्यानंतर छान तरी येते. आता काही मसाले टाकायचे जसं की हळद, घरगुती मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, तुमच्याकडे तुम्ही जे मसाले वापरत असाल ते मसाले यूज करू शकता. आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे सर्व मसाले आणि मग मटकी शिजवलेलं पाणी टाकायचे आणि छान तरी येऊपर्यंत मंद आचेवर उकळून घ्यायचे. आता सर्व करताना आधी मटकी ठेवायची, मटकीवर फरसाण ठेवायचे आणि वरून मिसळचं सॅम्पल म्हणजे ओतायचे. मग बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली हॉटेल स्टाईल मिसळ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. आणि प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या भागातली आणि कशा पद्धतीची मिसळ बनवता. तुम्हाला घरची मिसळ आवडते की बाहेरची हॉटेलची मिसळ आवडते हेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.